सगळ्यात वाईट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करू म्हटलं अरबी समुद्रात, त्याचा कागद पण यांनी हलवला नाही 2.5 वर्षात। चाऱ्याची हालत जनावरांची आम्ही बघतो, पण आता दुष्काळ इतका भयानक आहे। स्वतः शरद पवार साहेब आले, स्वतः मुख्यमंत्री गेले, सगळे बसले आणि दिल्लीत गेली वरात, तर ह्यांना अशी बिनपाण्याने यांची चिदंबरमने केली आहे की काय तयारी न करता येता नुसते आपले मोठे मोठ्या गोष्टी करता। 2014 मध्ये लोड शेडिंग मुक्त राज्य आम्ही देणार ही आमची घोषणापत्रामध्ये आहे आणि आम्ही देणारच आहोत। आपण ओपिनियन पोल चालवा, यांच्या बाजूने 10% जरी लोक बोलली ना तरी आम्ही काय म्हणते ऐकायला तयार आहोत। हे राम मंदिर बांधतायत, कधीचे किती वर्षांनी मंदिर बांधलं नाही, हे लोकांना उलट्या दिशेने घेऊन जाणारे लोक आहेत, तेव्हा यांच्यावरती काही विश्वास ठेवू नका। जनतेचा यांच्यावर बिलकुल विश्वास नाही आहे, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यांनी निवडून दिले। साहेब, ही श्वेतपत्रिका काय असते हो? पांढरी पत्रिका म्हणजे श्वेतपत्रिका। श्वेतपत्रिकेची किंमत 70,000 करोड रुपये असते। आमच्या मुंबईच्या महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग होत होता, आरूप पटनाईकच्या घरचं कोण असतं त्याने संयम दाखवला असतं का? लहान वाटलं आरूप पटनाईकला। एक मिनिट बोला बोला। मी मला मगाशी आपण प्रश्न विचारला की गृह खातं याचा आबांचा त्यांचा ताबा सुटलाय का? तर खरं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो की आबा गृहमंत्री असताना मुंबई उपनगरी रेल्वे 11 मिनिटात 7 बॉम्बस्फोट, 209 ठार, 700 जखमी। मालेगावला बॉम्बस्फोट 37 ठार, मुंबईचा अतिरेकी हल्ला 170 ठार, पुणे येथे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट 10 ठार, झवेरी बाजार, दादर, कबूतरखाना 3 स्फोट 26 ठार, पुण्यामधल्या जंगली महाराजला मॅकडोनल्डला बॉम्बस्फोट झाला। त्यानंतर नक्षलवादी हल्ले 2004 मध्ये 84 नक्षलवादी हल्ल्यात 15 ठार, 5 मध्ये 95 नक्षलवादी हल्ल्यात 53 ठार, 98 मध्ये 25 ठार, असे एकूण 256 लोक नक्षलवादी याच्या ठार झाले। तर मला कळत नाही की आबांना गृह खात्याचा एवढा सोस का? माझं काय मत आहे, गृह खात्याची 2 डिपार्टमेंट करू, एक सामाजिक सुरक्षा गृह खातं ज्यात बालमजुरी, डान्स बार, सावकार कोपरापासून ढोपरापर्यंत तंटामुक्त त्यांना द्या, आणि ज्या ठिकाणी दहशतवाद आणि गुन्हे अडवायचे त्या जयंत पाटील सारखा टप मंत्री आणला पाहिजे, असं आमचं मत आहे। पाटील साहेब, एवढं मोठं सर्टिफिकेट देऊन टाकलं यांनी ISO 9000 तुम्हाला, आता काय करायचं? पुण्याचं सर्टिफिकेट आहे, याचं भान ठेवून विचार करून वागायचं असतं। यांनी दिलेलं सर्टिफिकेट हे यांच्या सोयीसाठी आहे। आमचे सन्माननीय मंत्री महोदय पालकमंत्री नसीम खान यांच्या दबावाने त्या मोर्चाला परवानगी देण्यात आली, केंद्राचा विरोध असताना अशा प्रकारची चर्चा आहे। असा आरोप तुम्ही करता? एका ठिकाणी तुम्ही वारकऱ्यांवर गोळीबार करता, शेतकऱ्यांवर गोळीबार करता, पण त्या ठिकाणी 1 तास पोलिसांना कुठल्याही प्रकारच्या सूचना नव्हत्या। त्यावेळेस त्यांनी नेमकं काय करावं, लाठीचार्ज करावा, काय करावा, असे कुठलेही आदेश मंत्रालयातून आले नाही। असे मंत्रालयातून कधी कोणत्या गोष्टीच्या बद्दल आदेश येत नाही। त्या ठिकाणी त्या स्पॉटला मगाशीच सांगितलं की त्या स्पॉटला सिच्युएशन बघून निर्णय घ्यायचे असतात। जयंत पाटील साहेब, आपण म्हणला ते खरं आहे की त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे। त्या ठिकाणचे अधिकारी सातत्याने गृहमंत्र्यांशी टच मध्ये होते, आणि मी त्या ठिकाणी स्वतः होतो, नसीम खान साहेब होते, रस्त्यावर आम्ही फिरत होतो, आणि आरूप पटनाईक स्वतः फोनवर आबांशी बोलत होते आणि त्यांची चर्चा चालू होती। माझं म्हणणं आहे की ते तर सोडा, त्या DCPने हल्ला करण्याला पकडून आणलं तर यू आर स्टुपिड, यू आर फुल, इट इज नॉट एस्पेक्ट। अहो, हे मंत्रालयाला आग लागली, ते इथे करू शकले नाही, त्या सगळ्या भानगडी झालेल्या फायली जाळायचं काम हे लोक करतात। हे कसलं असं दंगे आटोक्यात आणणारे मुद्दाम घडवतात सगळं। मंत्री महोदय, मला नम्रपणे असं सांगायचंय की 1 तास त्या ठिकाणी आपले पोलीसवाले मार खात आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ओबी व्हॅन जाळल्या जात आहेत, तर त्यावेळेस गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला नको? ज्या तऱ्हेने मनसेने मोर्चा काढला आणि त्या दृष्टीने त्यांचं एक फार मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, आमचं असं म्हणणं आहे की ज्या मनसेने मोर्चा काढला त्याच्या मागे काही तात्विक आधार वगैरे होता की नाही? एकंदरच पाहायला गेलं तर 1991 पासून आता ही शिवसेनेची आमची सगळी मंडळी बसलेली आहेत। 1991 ते 2004 पर्यंत जेवढे पत्रकारांवर हल्ले झाले ते शिवसेनेच्या मार्फत झाले होते, त्याच्या विरुद्ध मोर्चा देखील पत्रकारांनी काढला होता, आणि त्यावरती त्या पत्रकारांनी मोर्चा काढल्यानंतर त्याच्यावरती हल्ला झाला होता। अशा वेळेला 2006च्या पर्यंत
होतं, ह्यांची जी राज ठाकरे जी होते ते शिवसेनेत होते, त्यांनी त्या पत्रकारांच्या हल्ल्याविरुद्ध चकार शब्द काढला नाही. आंदोलन तर सोडून द्या, त्याच्या वेळेला त्यांना पत्रकारांच्या हल्ल्याची कशी झाली हा एक प्रश्न. सचिन सावंत जे पत्रकारांविषयी बोलले, अहो मिड डे चे पत्रकार डेच्या हत्यामध्ये खोटं नाटक जिग्ना वोराला यांनी अडकवलं आणि पत्रकारांचं आंदोलन त्यांनी बंद करायला लावलं. आणि नंतर मी विधान परिषद उघडं पाडलं की कसं खोटं याने अडवलं. आणि हायकोर्टाने जिग्ना वोराला जामीन, मोक्का कोर्टात आजपर्यंत एकमेव जामीन मिळाली जिग्ना वोरा आहे. असं खोटं पत्रकारांनी अडकवणारी माणसं आहेत. यांनी बोलायचं कारण नाही त्याचं. इतका विरोधी पक्ष नेता आमचे मोठे आहेत की हायकोर्ट देखील त्यांची सुनवाई ऐकतं आणि त्यांचं बोलल्यानंतर त्याच्यावरती डिसिजन देत आहे. खरं काय सचिन सावंतना माहित नाही का, नवीन झाले ते की फॉरेन्सिक लॅबने परवानगी जानेवारी देऊन सुद्धा ऑगस्ट पर्यंत तुम्ही रिपोर्ट सबमिट करत नाहीत. हे ज्यावेळी मी वकिलामार्फत मांडलं त्यावेळी सरकार उघडं पडलं. सावंत जरा माहिती घ्या, तरुणात घ्या माहिती. बरं आता मला टोल ह्या विषयाकडे यायचंय. टोलवर टोल हा आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे. कारण जर तुम्ही टोल दिला नाही तर ज्या सुविधा होत आहेत त्या होणार कशा. टोल केव्हापर्यंत घ्यायचा, जोपर्यंत त्या ब्रिजचा खर्च निघत नाही, त्या प्रोजेक्टचा खर्च निघत नाही, त्या प्रोजेक्टच्या 4-5 पटीने यांना मिळालेले असतात पैसे. हे नंतर या मंत्र्यांचे खिशे भरण्यासाठी टोलचा वापर करतात आणि टोल करतात. टोल का भरतात ह्याची पूर्णपणे माहिती घ्यावी लोकांनी. टोल का भरतात याची माहिती याची पूर्ण माहिती घ्यावी. आता हा फलकावर प्रत्येक वेळी येणार आहे. मंत्री महोदय साहेब, जयंत पाटील साहेब, टोल आता आम्ही येत होतो 35 किलोमीटरच्या अंतरावर 2 टोल असू देत असा काहीतरी नियम आहे ना आपला. 35 किलोमीटर बरोबर. आम्ही 36 झालं नाही की लगेच टोल होता. किलोमीटर नसायला पाहिजे असं गव्हर्नमेंटचा रूल आहे ना. कसं काय घ्यायला लागले तुम्ही परत? किती लगेच दुसऱ्या किलोमीटरला टोल का? 1 मिनिट, हे बघ रे बाबा, हे 2 टोल, ही एक 75चा आणि हे वाटी भरलेला 75चा. पवार चला जाऊ द्या. बरं टोल किती? 35 किलो 75 म्हणजे 2 रुपये प्रति किलोमीटर टोल झाला. आता हा टोल सामान्य तरी कसा भरायचा सांगा बरं. ज्याचा हातावर पोट असा इथं जाऊन तो काहीतरी विकणार असेल पलीकडे. देशातल्या दुसऱ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र अधिक प्रगतिशील राज्य आहे. इथल्या जनतेच्या अपेक्षा, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गरजा, नव्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन मागच्या येणाऱ्या प्रत्येक सरकारने याच्यावर भर दिलेला आहे. आणि नवं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी उभं राहतं त्यावेळी त्याची किंमत निघेपर्यंत आपल्याला टोल भरणं हे स्वाभाविक आहे. सन्माननीय आता जयंत पाटील सांगितलं की इतर राज्यापेक्षा महाराष्ट्राचा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे. पण मी गेल्याच आठवड्यात संपूर्ण केरळ राज्यात फिरून आलो. एकाही ठिकाणी टोल नाका नव्हता. घोसाळकर सर, तुम्ही खडसे सरांबरोबर गेला होतात का तिकडे केरळमध्ये? नाही. आमच्याकडे सगळं आहे बातमी. जेव्हापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आघाडीवर आहे, महाराष्ट्रात किती उद्योग आले हो. महाराष्ट्रातले उद्योग यांनी पळवायचं काम केलंय आणि देशभरात सगळ्यात जास्त विजेचं बिल आहे महाराष्ट्रात आकारलं जातं. या ठिकाणी कुठलेही प्रोजेक्ट चांगले आणले की आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल हे न बघता फक्त विरोध करायचा आणि विरोध करून कुठलाही प्रोजेक्ट हाणामाऱ्या करायच्या. त्यामुळे काय होतं, कोणीही नवीन आपल्याकडे यायला तयार होत नाही. जळलेलं मंत्रालय बघा थोडं. यांनी जे भ्रष्टाचार लपवायला ज्या फायली जाळल्या त्यातनं मंत्रालय जळलं. या आघाडीने जाळलेलं मंत्रालय दाखवा जनतेला एकदा हे सगळं. जयंत पाटील साहेब काय बोलतात? जयंत पाटील साहेब बोलतात. अहो, एखादी चुकून आग लागली तर त्याचंही राजकीय भांडवल करणारे आमचे विरोधक आहेत. जयंत पाटील साहेब, एकूण लोकांमध्ये अशी मानसिकता होती की या आघाडी सरकारला विरोधकांची गरजच नाहीये, कारण अंतर्गतच त्यांच्यामध्ये इतका विरोध आहे की त्यांना वेगळी विरोधकाची गरजच नाही. आता विद्यार्थी म्हणतात की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र मिळून काही निर्णय घ्यावे लागतात, जनतेच्या हिताचे काही निर्णय घ्यावे लागतात. तर याबद्दल तुमचं काय मत? आमचे विधिमंडळातले सहकारी राम कदम साहेब यांनी सगळी महाराष्ट्राची माहिती घ्यावी. 1999 सालापासून
हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प इंडस्ट्रियलायझेशन फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालेलं आहे. फक्त या सगळ्या याच्यात महाराष्ट्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याचा आपण टोलची चर्चा करत होतो ते अधिक वाढवण्याचा प्रयत्न अतिशय यशस्वी प्रमाणाने महाराष्ट्रातच झालेला आहे. केरळमध्ये ज्या ठिकाणी गेले असतील, एखाद्या बीचवर गेले असतील, एखाद्या महाराष्ट्राचा अभिमान किमान मनसेच्या आमदारांनी तरी बाळगायला शिकलं पाहिजे असं आम्हाला अपेक्षा आहे. आणि आमचे नसीम खान टेक्सटाईल मंत्री आहेत, आमचे नसीम खान टेक्सटाईल मंत्री आहेत. किती मोठ्या प्रमाणात आम्ही एक योजना आणली आहे ते 2 मिनिटात तुम्हाला सांगतील. यापुढे महाराष्ट्रात विदर्भ आणि खानदेशात आणि मराठवाड्यात 0% टेक्सटाईल मध्ये गुंतवणूक करणाऱ्याला आम्ही प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. मला वाटतं नसीम खान मला दुर्दैवाने एक गोष्ट सांगायला वाटतंय की आपल्या राज्याचे नेते गुजरातच्या राज्यामध्ये जाऊन त्यांच्या कौतुक करतायत. नाही, नसीम खान साहेब म्हणले, ऐका, नसीम खान साहेब म्हणले की आपल्या राज्याचे नेते गुजरातचं कौतुक करतात. समजून घ्या, त्यांना शरद पवार साहेब जे परवा बोलले ना की दुष्काळासाठी नरेंद्र मोदीने काय केलंय ते बघा, ते त्यांना बहुतेक सांगायचंय. हे मला जयंत पाटलांना सांगायचंय. 6,000 आत्महत्या झाल्यानंतर विदर्भाकडे पाहिलं पाहिजे, अशा प्रकारची जी भूमिका तुम्ही घेतलीत. आणि त्याच्या अगोदर सगळे उद्योग तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात पळवलेत. या मुंबईतल्या सर्व गिरण्या विकायला लावून 1.5 लाख 2.5 लाख गिरणी कामगारांना देशोडे लावण्याचं जे आपण काम केलंय त्याच्यावर आपण बोललेलं नाही. शिवसेनेची भूमिका गिरणी कामगारांना पूरक कधी झाली? कारण ह्यांनी इतिहास थोडासा उगावून पाहावा जरा की कशा तऱ्हेने गिरणी कामगारांचे मोर्चे तोडण्याचं काम या शिवसेनेने केलेलं आहे. ज्या तऱ्हेने मिलांवरती स्वतःचे मॉल उभे राहिले, ते म्हणजे गिरणी कामगारांचा प्रश्न दाखवायचा आणि स्वतःचे मॉल उभे करायचे. हे कोयनूर मिल आहे असेल किंवा त्या ठिकाणी आता ती विद्याविहारला ती कोयनूर सिटी असेल, ते या सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या झालेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींना कशा तोंडाने, कोणत्या तोंडाने बोलावं? गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे काँग्रेसची भूमिका अत्यंत संवेदनशील आहे. तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. बघत राहा एबीपी माझावर महायात्रा वारी विधानसभेची. उघडा डोळे आणि बघा नीट. नमस्कार मंडळी, महायात्रा वारी विधानसभेची सीझन 2 मध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काय 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 आदर्शच्या फ्लॅट सन्माननीय पालकमंत्री सुद्धा जाऊन आले तिकडे. त्यांना विचारा काय त्यांचा खरोखर फ्लॅट आदर्शमध्ये आहे का? मला असं कळलं मध्येच पुण्यातल्या भाजीवाल्याचं पण एक फ्लॅट आहे. साहेब, आपलं राज्य किती प्रगती पथावर आहे. भाजीपाला करणारा एक शेतकरी श्रीमंत झाला तर त्याच्यावर यांना दुःख. भाजप आणि शिवसेनेला व्हायची काय गरज आहे? प्रत्येक ठिकाणी विनोद तावडे म्हणाले की मी तिथे हजर होतो, म्हणजे मंत्रालयाला आग लागली तिथे मी होतो. आदर्श नंतर आझाद मैदानला पण मी होतो. हा कोइन्सिडन्स आहे का की प्रत्येक ठिकाणी हाणामाऱ्या होतात तिथे विनोद तावडे साक्षीदार? काय सांगा याला काय म्हणायचं? मंत्रालय जळल्यानंतर मी जर जबाबदारी विरोधी पक्ष नेता म्हणून पोहोचलो तर तुमच्या पोटात का दुखतं? तुमच्या भानगडी बाहेर काढतो म्हणून, आझाद मैदान म्हणून. म्हणजे तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षाने घरी झोपावं? या भानगडी बाहेर काढल्या. महिलांवर विनयभंग झाला हे मी बोलल्यानंतर बोलायला लागले. आपण तुम्ही लपवत होतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. विनोद तावडे जे जोशात बोलले अगदी की विद्या चव्हाणांना काय माहितीये, त्यांना मला आठवण करून द्यायची आहे की तुम्ही हिंदुत्ववादी. महिलांना तर तुम्ही कधीच न्याय दिलेला नाही, पूर्वी पुराणातही दिला नाही, आजही दिला नाही. तेव्हा महिलांच्या विनयभंगावरती तुम्ही कृपा करून बोलू नका. तुम्हाला बोलायचा अधिकारच नाहीये. वायकर म्हणाले की मुंबई महानगरपालिकेनं मुंबईचा विकास केला. मी त्यांना सांगेन की गेल्या अनेक वर्षापासून MMRDA आणि MSRDCने मुंबई शहराचा विकास केलेला आहे. मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे, अनेक ईस्टर्न फ्रीवे पासून ते सगळ्या प्रकारचा विकास शासनानं केलेला आहे. काँग्रेसची सगळी मंडळी इथे जोरजोरात बोलत आहेत. आता या काँग्रेसचे कृपाशंकरवर काय चाललंय, कलमाडीवर काय चाललंय, AP राजावर काय चाललंय, आता आम्ही बोलावा का? त्यामुळे आता थोडं अभ्यास करून बोला म्हणजे झालं.
मंडळी, या सगळ्यामध्ये माझ्या एक लक्षात आलं की सत्ताधारी असं म्हणतात की यांनी आम्हाला काम करू दिलं नाही, विरोधक असं म्हणतात की सत्ताधाऱ्यांनी आम्हाला काही पैसे दिले नाहीत आणि कामं जनतेचे काही होत नाहीत, हे माझ्या लक्षात आलं. मंडळी, मला एक किस्सा आठवतो, तो असा की एक फार मोठे नेते होते बरं का, फार मोठे नेते होते आणि त्यांना 2 पोरं होती. नेते जेव्हा अपक्षात होते तेव्हा त्यांनी अपक्षातल्या तालेवार नेत्याच्या एका पोरीबरोबर पहिल्या पोराचं लग्न लावलं. नंतर ते काही वर्षांनी दुसऱ्या पक्षात गेले, ब पक्षात गेले. ब पक्षातल्या एका तालेवार नेत्याच्या पोरीबरोबर यांनी दुसऱ्या पोराचं लग्न लावलं. मंडळी, या सगळ्या राजकीय प्रवासात त्यांनी सत्ता कधीच सोडली नाही, पक्ष मात्र ते बदलत होते, इकडून तिकडं तिकडून तिकडं. लक्षात घ्या. नाही, पुढे काय झालं तुम्हाला सांगतो. ते बरे झाले, सत्ता त्यांच्यापासून दूर गेली, घरात सुनेंचं साम्राज्य सुरू झालं. सुनेला ते जेव्हा म्हणायचे अगं एखादी गोळी दे, तेव्हा सून म्हणायची ते बचं काम आहे मी करणार नाही, आणि बला जेव्हा ते पाणी मागायचे तेव्हा ती म्हणायची अचं काम आहे मी काही देणार नाही. लक्षात आलं? तर मंडळी, आता आपल्यालाच आपले डोळे उघडले पाहिजेत. उघडा डोळे, बघा नीट, पाहत राहा महायात्रा वारी विधानसभेची. मंडळी, बघितले ना कशी आपण महायात्रा विधानसभेवर आणली डायरेक्ट. चर्चा घडवली, मोठे मोठे नेते बोलवले, विरोधी पक्षाचे होते, राष्ट्रवादीचे होते, काँग्रेसचे होते. सगळ्यांना मी प्रश्न विचारले की साहेब, अहो काय चाललंय महाराष्ट्र राज्यामध्ये? महाराष्ट्र राज्याचा विकासाचा रथ कुठं चाललाय? 2-2.5 वर्षात काही कामं झाली की नाही? हा सगळा लेखाजोखा तुम्ही बघितला, मी तुमच्या समक्ष घेतला का नाही? तो आता पुढे आम्ही वर्ध्याला चाललो. येत आहे ना मग वर्ध्याला? चला मग लवकर, चला पवार, जाऊ दे गाडी. मंडळी, सबंध महाराष्ट्राचा प्रवास करून वारीचा आज समारोप. साठा उत्तराची आहे की नाही हे तुम्ही प्रेक्षकांनीच आणि निवडणुकीतल्या मतदारांनीच ठरवायचं आहे. आम्ही फक्त एक प्रयत्न केला. 15 दिवसात महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यामधून 4000 किलोमीटरचा प्रवास करून आज आम्ही विधानसभेवर पोहोचलो. इथं झालेली चर्चाही तुम्ही पाहिली, ऐकली. पण मंडळी, ही चर्चा एवढ्यातच विसरू नका. तुम्ही फार लवकर विसरता असा शिक्का बसलाय तुमच्यावर, म्हणून आता तरी विसरू नका. 2014ला हे सगळं पुन्हा आठवावं लागणार आहे. हे सगळं आम्ही तुम्हाला सांगतोय, तसंच अजून एकाला हे सगळं सांगायचं आहे. ते आज आपल्यात कुठेच नाहीत, पण आपल्या संबंध जगण्यावर, अस्तित्वावर त्यांचीच छाप आहे. बापूजी. वैष्णव जन तो तेने रे कही. माझी वारी अरण्यरुदन ठरू नये यासाठीच हे सगळं बापूजींना सांगण्याचा हा अट्टहास. बापू कुटी. पीड पराई जाने रे. वैष्णव जन. मंडळी, बापू इथं बसायचे. आज पण मला बापू इथं बसल्यासारखेच वाटतं. बापू नमस्कार, तुम्हाला भेटून फार बरं वाटलं. बापू, आम्ही ही महायात्रा वारी विधानसभेची काढली ना, नाही म्हटलं आपण गाडी काढावी, म्हणजे आपली एसटी काढावी, राजकारण्यांना त्याच्यात बसवावं, सामान्य जनतेला घ्यावं, पत्रकारांना घ्यावं, सगळ्यांचे काय प्रश्न आहेत, नेमके काही कामं झालीत की नाही, आता कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुका लढवणार आहात, याची सगळी चर्चा घडून आणावी म्हणून आम्ही मागच्या वेळेस तो कार्यक्रम केला होता. आता परत 2-2.5 वर्ष झाले, पण तेव्हा गाडीत बसल्यावर काय काय आश्वासनं दिली होती आणि ती काही झालीत का नाही पुरी, हे सगळं बघण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आता ही महायात्रा वारी विधानसभेची काढली. पण बापू, तुम्हाला शपथ सांगतो, पाटी कोरी पाटी आहे, एकमेकावर निव्वळ आरोप. सत्ताधारी म्हणणार विरोधी पक्षाने आम्हाला काम करू दिलं नाही, विरोधी पक्षाचा आमदार म्हणणार सत्ताधारी शासनात जे बसले ते आम्हाला पैसे देत नाही. पण बापू, या सगळ्यामध्ये होरपळतो करू सामान्य माणूसच ना. सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल यांच्यापैकी एक जणही बोलत नाही. आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, बापू अहो शेतकऱ्यांचे प्रश्न, अहो किती आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न.
पाण्याचे प्रश्न आहेत, दुष्काळाचं सावट सगळीकडे आहे, ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. बापू अहो यांच्या कोटीचे आकडे बघितले तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला वाचता सुद्धा येत नाही. तुम्ही जर आत्ता असता आणि तुम्ही जर ठरवलं असतं की इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरकी करायची, विलायतेत जाऊन शिकायचं, तर अवघड होतं बघ का. फार अवघड करून टाकलं या लोकांनी. अहो तुम्ही जो शिक्षणासाठी खर्च त्या काळात केला असेल ना, त्या पैशामध्ये पहिलीच्या मुलाचं शिक्षण पण होत नाही बापू. अशी परिस्थिती निर्माण केली, सामान्य माणसाचं जगणं एकदम बेहाल करून टाकलं बापू. कधी काळी तुम्ही भारतातली गरिबी बघून, सामान्य माणसाचं जगणं बघून वस्त्रत्याग केला होता. आजकालची राजकारणी अहो कपडे बदलावेत तशी एका रात्रीत पक्ष बदलते. कोणाला कोणाची काही चाडच राहिली नाही. फार वाईट झालं बापू. बापू मी तुमच्याकडे का आलो असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. लहानपणी काय व्हायचं बापू, माझ्या मनाविरुद्ध काही गोष्ट घडली, मला कुठं अन्याय दिसला की मी काय करायचो, सरळ माझ्या आजोबाकडच्या खोलीत जायचो, त्यांच्यापाशी बसायचो आणि त्यांच्याशी बोलायचो. आता मी ही महायात्रा काढली, माझा अनुभव विचाराल तर जाऊ दे, आपल्याला रात्र अपुरी पडल, दिवस कमी पडल, पण मी म्हणलं माझं मन मी कुणाकडे मोकळं करणार. या देशाचा आजोबा कोण? या देशाचा आजोबा तुम्ही आहात, महात्मा गांधी, बापूजी. म्हणून माझं मन मोकळं करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. जाने रे वैष्णव जन